पावसानं शेतकऱ्यांची अवस्था बिकट केली आहे। लातूर शहरासह परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली। तर लातूरातील बार्शी रोड भागामध्ये तुरळक गारपीट झाली। नागरिकांची यामुळे तारांबळ उडाली। जवळपास अर्धा तास पावसानं बॅटिंग केली। अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। दरम्यान या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचं, भाजीपाल्याचं आणि फळबागांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। शेतकरी राजाची चिंता यामुळे वाढते। नांदेडमध्ये सुद्धा मुखेड आणि देगलूर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस बरसला। या पावसानं वाढत्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला, मात्र या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या उन्हाळी पिकांचं नुकसान झालं। विशेषतः काढणीला आलेल्या हळद आणि भुईमुग पिकांचं मोठं नुकसान झालं। इकडं सांगलीतील जत तालुक्याला सुद्धा अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे। पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा अवकाळी पावसानं हजेरी लावली। जत पूर्व भागामध्ये सोसाट्याच्या वारामुळे भिंत कोसळली। सुमारे 2 तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे जतमधील जनजीवन सुद्धा विस्कळीत झालं। इकडे हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील केंद्रा खुर्द, बुगुळ, पिंपरी, हिवरा, माहेरखेडा, जामठी या परिसरामध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। तर हवामान खात्यानं दिलेला अंदाज खरा ठरला असून सायंकाळच्या वेळेस पावसानं हजेरी लावली। सध्या शेतशिवारामध्ये हळद शिजवण्याचं काम गतीनं सुरू आहे, मात्र अवकाळी पावसामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांची तारांबळ उडाली। सोलापुरात मेघगर्जनेसह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। जिल्ह्यामध्ये अचानक वातावरणात बदल होऊन पावसाची जोरदार सुरुवात झाली। सोलापूर अक्कलकोट महामार्गावर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। पावसामुळे सोलापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे, मात्र बागायतदार शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली। तर वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम, रिसोड, मालेगावसह इतरही तालुक्यातील काही गावांमध्ये विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाने हजेरी लावली। त्यामुळे तापलेल्या उन्हात गारवा निर्माण झाला असला तरी अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकरी चिंतेत आहे। शेतांमध्ये काढण्यास आलेली पिकं भिजण्याची भीती व्यक्त केली जात असून विशेषतः हळद, बीजवाई, कांदा आणि ज्वारी पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। सलग तिसऱ्या दिवशी सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता ही आणखीनच वाढलेली आहे।